नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, माझ्याकडे असे खणाचे ना छोटे-छोटे तुकडे उरलेले होते. तर त्याच्यापासूनच मी आज तुम्हाला एक छान अशी डेकोरेशनची आयडिया दाखवणार आहे. आता गणपती बाप्पा येतील, तर गणपती बाप्पाच्या तयारीला आपण लागलेलोच आहोत. तर म्हटलं चला आपण एक छान अशी वस्तू बनवूया जी डेकोरेशनमध्ये कामं येईल आपल्याला. तर माझ्याकडे खणाचे कापड होते. तुमच्याकडे जर साधे ब्लाऊजचे, ड्रेसचे वगैरे असते ना, त्यातले पण छान-छान तुकडे असतात बघा. तर त्यापासूनही सुंदर अशी ही वस्तू बनेल. तर या प्रकारे बघा, आता मी याची डिझाईन बनवायची, तर त्यासाठी माप घेते. 3 इंच माप घेतलेलं आहे आणि खूप छोटा तुकडा लागतोय बघा. 3 इंच आणि वरती असं 2 इंच. तर 3x2चा तुकडा घ्यायचा आणि जो 3 इंच आहे ना, तिथं त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे 1.5 इंच आणि 1.5 इंचापासून वरती 2 इंच असं मार्क करायचं आहे. आणि त्या 2 इंचापासून आपण असा एका हाफ सर्कल असा त्याचा शेप देणार आहोत, हाफ सर्कलचा. तर या प्रकारे बघा, एक हाफ सर्कल मी असा कट करून घेते आणि याच मापाचा आपण अस्तर पण कट करणार आहोत. तर मी अस्तर पण कट करून घेते. हे त्याच्यावर ठेवायचं आणि अस्तर कट करून घ्यायचं. याच प्रकारे मी वेगवेगळ्या कलरचे कट करून घेतलेले आहेत. आणि आता हे अस्तर त्याला एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. तर स्टिच कसं करायचं, एकदा सरळ बाजू आत ठेवायची अस्तरकडून आणि वरती उलटी बाजू, आणि हा जो खालचा हाफ सर्कल आहे ना, तर त्याच्यावरती आपण स्टिच करणार आहोत. असं ह्या प्रकारे स्टिच करून घ्यायचे आणि मग याला पलटवायचं आहे आणि पलटवून त्याच्यावरती आपण लेस लावणार आहोत. ह्या प्रकारची मी समोसा लेस घेतलेली आहे. तर आता याला पलटवून घेते आणि मग या जो सर्कल आहे, हाफ सर्कल, याच्यावर एकदा स्टिच करून घ्यायचे आणि मग त्याच्यावरून नाही तर त्याच्या खालून ठेवायची, उलट्या बाजूने लेस ठेवायची आणि बाहेर फक्त टोक दिसतील त्या समोसा लेसचे, अशी आपण तिला अटॅच करून घेणार आहोत. तर हे बघा, या प्रकारे स्टिच करून घेतलेलं आहे. हे बघा, आणि आता काय करायचं, याला असं फोल्ड करायचं, असं फोल्ड करायचे आणि आता ह्या साईडने व्यवस्थित कोपऱ्यावर कोपरा ठेवायचा आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्याला पॅक शिलाई द्यायची आणि मग त्याला असं पलटवायचं. आता एक टोपीचा शेप तयार होतोय बघा, या प्रकारे. आता ह्याच प्रकारे मी खूप सारे कलरचे बनवून घेतलेले आहेत. हे बघा, मी आता असं बनवून घेतलेले आहेत. आणि आता याच्यासाठी वरचं जी पट्टी लागेल आपल्याला, तर त्यासाठी असा एक काठ होता, तर मी तो काठच घेतलेला आहे. पण आता एवढा काठ नको आहे मला फक्त मधला जो पोर्शन आहे ना, तेवढाच लागेल. तर मी हे दोन्ही साईडचं आहे ना, तर ती मी कट करून घेणार आहे. ही रेड पट्टी पण मी कट करून घेईन, शिलाईत जाईल एवढंच मी एक्स्ट्रा तिथं ठेवणार आहे. आता त्याच मापाचं अस्तर पण कट करून घेते आणि आता हे अस्तर कट करून घेते आणि अस्तर पण मी त्याला स्टिच करून घेणार आहे. अस्तर कसं स्टिच करायचं की एक बाजू आहे ना, तर ती आपण ओपन ठेवणार आहोत आणि मग बाकी सर्व साईडनी त्याला स्टिच करणार आहोत. जी दुसरी बाजू आहे ना, तर ती पण आपण स्टिच करणार आहोत. फक्त एकच साईड आहे जी ओपन ठेवायची. आता हे बघा, एक तुकडा थोडासा कमी पडला होता, तर जोडून घेतलेला आहे आणि आता मी याला हे स्टिच केलेलं आहे बघा. फक्त आता एक साईड मी ओपन ठेवलेली आहे आणि आता तिथून आपण त्याला असं बाहेर काढणार आहोत. त्या प्रकारे आतली जी बाजू आहे ना, ती बाहेर काढायची. आपण जशी लेस वगैरे, नाडी वगैरे बनवतो ना, तर त्याच प्रकारे. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर हे बघा, ह्या प्रकारे आता ही जी ओपन बाजू होती, आपण तिला असं फोल्ड करून इथे पण स्टिच करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती दोन्ही साईडनी लेस अटॅच करायची आहे. तर लेस अटॅच करून झालेली आहे. आता या प्रकारे जे आपण टोप्या बनवून ठेवल्या होत्या छोटे छोटे याच्या, तर आपण आता ते कसं स्टिच करायचे, सुई दोऱ्याने एक मोठी सुई घ्यायची आणि सुई दोऱ्यानेच त्याला आपण असं एकदा एक वळून घ्यायचं. त्याच्यामध्ये मणी घालायचे. मणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर मी याच्यामध्ये 10 मणी ओवले आहेत
तर असे 10 मणी मी ओवून घेतलेले आहे. तुम्ही मणी कमी जास्त करू शकता किंवा ह्याच्या जागेवर तुम्ही अजून मोठे मणी जर असेल तर ते पण टाकू शकता. बघा या प्रकारे आता हे मणी ओवून घेतले की इथे एक गाठ मारायची आहे. आता म्हणजे मणी पण सरकणार नाही आणि वरची जी आपण त्याच्यामध्ये जी टोपी ओवणार आहोत ती जास्त खाली पण जाणार नाही, कारण ती जास्त खाली गेली तर मग आपले मणी पण पूर्ण दिसणार नाही. तर या प्रकारे आता हे बघा हे असं ओवायचे. आता परत तीच प्रोसेस करायची. आपण 10 मणी ओवायचे आणि त्याच्यावरून परत वरती एक टोपी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. ह्याच प्रकारे आता मी सगळे ओवून घेणार आहे. तर मी असं 5 4 3 2 आणि 1 अशी मी बनवलेले आहेत. बघा या प्रकारे परत अशी गाठ मारायची आणि परत त्याच्यामध्ये वरची टोपी ओवून घ्यायची. तर खूप सुंदर असं हे एक आपण याला तोरण म्हणून पण वापरू शकतो, दरवाजाला तोरण म्हणून वापरू शकतो किंवा आता गणपती बाप्पाच्या पाठीमागे जरी ते लावलं ना तरीही खूप सुंदर दिसतं आणि ते कलरफुल असल्यामुळं तर हे खूपच सुंदर दिसतं. बघा ह्या प्रकारे मी त्याला तुम्हाला ठेवून दाखवते. ह्या प्रकारे ते दिसेल. इथे 2 आणि इथे 1 असं हे येईल. आता आपण हे लेसचा काठाचा वरचा एक सेंटर पॉईंट काढणार आहोत. एकदा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि मग त्याच्या दोन्ही साईडने आपण 3-3 इंचावर असं मार्क करणार आहोत. म्हणजे हे 3-3 इंचाचं मार्क आता कसं की कुठेही जास्त किंवा कुठे कमी असा गॅप राहायला नको, म्हणून आता 3-3 इंच असं मी मार्क करून घेते. म्हणजे सगळ्या सारख्याच गॅपनी आपले जे लटकन आहेत ते स्टिच केले जातील तिथे. बघा या प्रकारे आता एकदा मी आता हे खडूने इथे आखून घेते, म्हणजे मग सोपं होईल आपल्याला अटॅच करायला. आता ह्या प्रकारे बघा जो मधला जो सेंटर पॉईंटचा जो एक आहे ना, आपण जिथं एकच लटकन अडकवणार आहोत, एकदा सेंटर पॉईंटचा आपण अटॅच करून घ्यायचा आहे. असं सुई धाग्यानेच त्याला इथे शिवून घ्यायचं आहे. बघा एकदम पॅक अशी इथं गाठ आपल्याला द्यायची आहे. या प्रकारे थोडंसं असं दोरावरती ठेवून खालून सुई त्याच्यातून घालायची आणि मग असं वरती वळायचं, जेणेकरून गाठ एकदम पॅक बसती. मग 2-4 टाके आपण इथे अशीच पॅक देणार आहोत. या प्रकारे गाठ दिली तर एकदम पक्की गाठ बसती. ह्याचप्रमाणे आता मी बाकीचे पण अटॅच करून घेणार आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे तोरण तयार होते. बघा छान असं कलरफुल. आता मी याच्यामध्ये आता असं फक्त ठेवून दाखवते, नंतर मी प्रत्येक याच्यामध्ये वरती टोकाशी ना 2-2 मणी ओवून घेतलेले आहे. पहिले तर मी असंच ओवलं होतं, पण नंतर असं वाटलं की इथे पण मणी पाहिजे, तर मग मी नंतर 2-2 मणी याच्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि मग ते स्टिच केलेलं आहे. तर हे तोरण तुम्हाला कसं वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा किती सुंदर असं आपलं हे तोरण दिसते आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप थँक्यू.